मी PSI पल्लवी जाधव, दामिनी पथक इंचार्ज. मराठीमध्ये आपण त्याला पोलीस उपनिरीक्षक किंवा फौजदार म्हणतो. तर आज मी तुम्हाला माझा प्रवास शेअर करणार आहे, मी कशी घडले. तर सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे की माझी पहिली ओळख म्हणजे मुलगी एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला. आणि शेतकरी कुटुंब म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर एक ग्रामीण भाग उभा राहतो. आणि कारण की ग्रामीण भागातच शेती होते, सिटीमध्ये तर काही शेती होत नाही. मग आई वडील शेती करायचे, त्यात ग्रामीण भाग, त्याच ग्रामीण भागामध्ये मी लहानाची मोठी झाले. 10वी पर्यंत शिक्षण माझं शेजारच्या गावामध्ये झालं. माझ्या शाळेचं नाव कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय कनकावती नगर कन्नड. इथे माझं 6वी ते 10वीचं शिक्षण झालं. 1ली ते 4थी गावामध्येच प्राथमिक शाळेत शिक्षण झालं. त्याच्यानंतर 11वी 10वी जेव्हा मी पास आउट झाले, मग मला 11वीला ऍडमिशन घ्यायचं होतं. पण झालं असं की 2005ला मी 10वीचा पेपर दिलेला आणि तेव्हाच माझा रिझल्ट लागला. आणि त्या वर्षी ABCD सेट सुरू झाला होता एक्झामचा. त्याच्या पहिले ABCD सेट नव्हता, कॉमन पेपर व्हायचे. तर झालं असं की त्यावेळेस खूप कमी रिझल्ट लागला होता. मला वाटतं माझ्या स्कूलचा 35% रिझल्ट लागला होता. आणि माझं लक, मी तेव्हा पास झाले होते. मला काही जास्त मार्क मिळाले नव्हते 10वीला. मी फक्त, मला 46% मार्क आहे 10वीला. पण झालं असं की जिथं सगळे फेल झाले होते तिथं मी पास झाले होते. तो एक आनंद होता मला. आणि मग 10वी पास झाले. मग त्याच्यानंतर आता प्रश्न होता की आता कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, पण नेमकं कोणतं फील्ड घ्यायचं. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स हे मी कधीच ऐकलं नव्हतं, कारण की गावातलं कोणीच कॉलेजला जाणारं नव्हतं. मला वाटतं की मोस्ट ऑफ दी काही 4-5 जण बॉईज असतील का जे कॉलेजला जात होते. मुलींचं तर प्रमाणच नव्हतं कॉलेजला जायचं. मला वाटतं की कॉलेजला जाणारी पहिली विद्यार्थिनी मीच असावी, पहिली मुलगी मीच असावी. मग माझा असा गोंधळ उडालेला की आता नेमकं घ्यायचं तरी काय. आर्ट्स काय असतं माहित नव्हतं, सायन्स काय असतं माहिती नव्हतं, कॉमर्स हे सगळं कधी ऐकलंच नव्हतं. आणि स्कूलला कोणी एवढं सांगत नव्हतं कॉलेजच्या बद्दल. स्कूलला कसं एवढा मोठा सिलेबस असतो, शिक्षकांना ते शिकवायचं कसं हेच पडलेलं असतं. त्याच्यामुळं आर्ट्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं हे मला माहिती नव्हतं. आणि जेव्हा मी TC काढायला शाळेमध्ये गेले, तर बरेच माझे जे क्लासमेट होते 10वीचे मुलं मुली, तर ते सगळे ITI वगैरे बद्दल बोलत होते. तर झालं असं की मी ITI शब्द पहिल्या वेळेस ऐकला होता, कारण की गावाकडे ITI वगैरे हे सगळं काहीच माहिती नव्हतं माझ्या काळामध्ये. म्हणजे 2005ची गोष्ट सांगते मी. तर सगळे बोलत होते ITI करायचं, ITI करायचं. तर मला प्रश्न पडत होता की नेमकं हे ITI आहे तरी काय, कारण की ते मी कधी ऐकलेलंच नव्हतं. आणि असं वाटलं पण नव्हतं का इतकं म्हणजे कॉलेजपर्यंत जाईल किंवा मला तो शिकायला चान्स मिळेल. कारण की ग्रामीण भागात मुलींचे लवकर लग्न केले जातात. आणि माझ्या बरोबरीच्या मुलींचेही तेव्हा लग्न झालेले. माझ्या ज्या बहिणी होत्या त्यांचेही वयाच्या 17व्या वर्षी, एक 15 वर्षाची होती तेव्हाच त्यांचं दोघींचेही लग्न झालेले. त्याच्यामुळं मुलींना शिक्षणाला चान्स मिळणं खूप कठीण होतं. पण मी खूप लकी होते, 10वी पास झाले आणि मला कॉलेजला जायला मिळालं. आणि असंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं मी. आणि ह्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये मी कॉलेज खूप दूर होतं. मला वाटतं की माझं कॉलेज 5 ते 6 किलोमीटर दूर असावं. आणि मग मला इतक्या दूर कॉलेजला जायला जमत नव्हतं, रोज जायला जमत नव्हतं. तर मग 5-6 किलोमीटर कॉलेजला जायचं, ते पण एकटंच, कोणी सोबत नव्हतं. आणि गावाकडे माहितीये की मुलींना एकटं बाहेर पाठवत नाही. मग मला 11वीला असताना पप्पांनी एक सायकल घेऊन दिली. त्याच्या पहिले मी पायीच जायचे, 5-6 किलोमीटर पायी जायचे आणि पायी यायचे, कारण की तिथे कॉलेजला जाण्यासाठी काही व्यवस्था नव्हती. ऑटो वगैरे जायच्या, पण मग त्या प्रायव्हेट कराव्या लागायच्या. आणि एका व्यक्तीलाच आपण 100 किंवा 50 रुपयाची रिक्षा करणं म्हटल्यावरती हे माझ्या परिस्थितीच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. त्याच्यामुळं कॉलेजला जायला काही रोज जमतच नव्हतं. फक्त मला वाटतं की मी वीकली 1 टाइम कॉलेजला जायचे. आणि पूर्ण हप्ताभर मी माझ्या आईसोबत शेतामध्ये कामाला जायचे. की कारण की गावाकडे उदरनिर्वाह भागवण्यासाठी किंवा परिवार चालवण्यासाठी सर्वांना काम करावं लागतं. आणि तीच परिस्थिती आमच्या फॅमिलीवरही होती. मग आईसोबत मी ही मजुरी करायला तिच्यासोबत कामाला जायचे. शेजारच्या गावात कामाला जायचो आम्ही. आम्हाला घ्यायला एक ट्रॅक्टर यायचं किंवा असं काहीतरी वाहन यायचं आणि त्याच्यात बसून आम्ही शेजारच्या गावात कामाला जायचो. तर खूप आनंदाचे दिवस होते ते. मला काही असं वाईट वाटत नाही, उलट मला अभिमान वाटतो
की मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितल्याय. माती काय असती, कष्ट काय असतात, घाम काय असतो, उन्हाचे चटके काय असतात, या सगळ्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहे. त्याच्यामुळे त्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ही मला पहिल्यापासून होती. आणि मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला किंवा प्रत्येक मजुराच्या मुलाला ती जाणीव असली पाहिजे की तेव्हाच आपण कुठेतरी आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि त्याच्या पहिले मी हे सांगेल की आपलं स्वप्न म्हटल्यापेक्षा आपल्या आई वडिलांचे आपल्याप्रती काय स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपण सगळ्यात पहिले तो प्रयत्न केला पाहिजे, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा. आणि त्याच्यानंतर आपले स्वप्न मग आपण ती पूर्ण केले पाहिजेत. आणि मी ही तेच करते. आई वडिलांनी जो एक चान्स दिला होता शिकायला, तर ती मी शिकायला सुरुवात केली आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. मग आता गावातली सर्वात जास्त वयाची म्हणजेच 20 वर्ष वयाची सगळ्यात जास्त वयाची गावातली मुलगी मीच होते. आणि आता मला ही समाजाकडून नातेवाईकांकडून एक काही गोष्टी ऐकायला मिळत होत्या की आता पल्लवीचं खूप वय झालेलं आहे आणि आता तू लग्न करायला पाहिजे, किंवा इनडायरेक्टली मला ते म्हणायचे का तू बुंदी वगैरे कधी खाऊ घालणार आहे. तर ह्या गोष्टी सर्रास ऐकायला मिळायच्या आणि सगळीकडून आता ते टेन्शन आलं होतं आणि मलाही आता वाटायला लागलं होतं की खरंच माझंही आता खूप वय झालेलं आहे किंवा आता माझं पण लग्न होईलच बुवा. कारण की माझ्या वयाच्या तेव्हा मुलींना 2-2, 3-3 मुलं झाले होते आणि आणि त्याच काळात 20 वर्षाची कुवारी मुलगी मीच होते. आणि सगळ्यांना वाटत होतं की आता इतकं शिकून ही काय करणार आहे, किंवा ही काही कलेक्टर होणार आहे का, किंवा मुली कितीही शिकले तर त्यांना भाकरी थापायच्या आहे, लोकांचं धन होणार आहे, असं बऱ्याच लोकांकडून ऐकायला मिळायचं. जेव्हा मी कॉलेजला जायचे तर तेव्हा सगळे माझ्याकडे एक असं संशयित नजरेनं बघायचे की काय कॉलेजला चालली, काय जाऊन तीर मारणार आहे, कुठं फिरत असेल वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी फेस केल्या होत्या. पण कुठेतरी मनामध्ये इच्छा होती की नाही मी काहीतरी करू शकते, किंवा आई वडिलांनी तो चान्स दिला होता, आई वडिलांनी तो विश्वास ठेवला होता, नाही माझी मुलगी किंवा आमची मुलगी काहीतरी वेगळं करू शकते. आणि आणि तो चान्स मला मिळाला. मग झालं असं की ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. 2010ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि 2011ला मी MA ला ऍडमिशन घेतलं, मराठी विषयात घेतलं. कारण की माझं शिवाजी कॉलेज कन्नडला MA फर्स्ट टाइम सुरू झालं होतं आणि तिथं मला जो विषय घ्यायचा होता सायकोलॉजी विषय, तो विषय नव्हता तिथं. माझं BA सायकोलॉजी झालेलं आहे. तर मग आता एक प्रश्न होता समोर, आता काय करायचं नेमकं. आणि पण शिकायची तर इच्छा होती. मग मी MA मराठीला ऍडमिशन घेऊन टाकलं आणि त्याच वर्षी मग आता उन्हाळा सुरू झाला होता. आणि उन्हाळा सुरू झाला म्हटल्यावरती आपल्याकडं लग्नाचं सीझन सुरू होतं. आणि मग लग्नाचा सीझन सुरू झाल्यावरती प्रत्येक नातेवाईकांच्या लग्नामध्ये मुलींना घेऊन जात असतात की कुठेतरी एखादं स्थळ मिळेल मुलीला सोबत नेलं तर तिला कोणीतरी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ते म्हणू शकतो का मुलीला बघायला लग्नात घेऊन जातात की कोणीतरी आपल्या मुलीला बघल आणि मग तिला कोणीतरी पसंत करेल आणि मग तिला चांगलं स्थळ मिळेल आणि मग तिचं लग्न होऊन जाईल वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या. आणि असंच आम्ही एका लग्नाला गेलो होतो की आईसोबत मी गेले होते एका लग्नाला नातेवाईकांच्या. तर मग तिथंच विषय निघाला. एक आईचे नातेवाईक होते ते बाबा, मोहन मोरे बाबा नाव आहे त्यांचं, आणि ते एज्युकेटेड आहेत. त्यांचं प्लस बाबा नोकरीलाही होते आणि त्यांची 4 मुलं होती. ते 4ही मुलं सर्व क्लास 1 ऑफिसर होती. आणि अशाच व्यक्तीला आईनं माझ्याबद्दल सांगितलं की ही माझी मुलगी आहे पल्लवी आणि हिचं आता लग्न करायचं, हिच्यासाठी एक चांगलं स्थळ बघा वगैरे. मग बाबा बोलायला लागले ठीक आहे बघतो बोलले. आणि मग त्यांना माहिती नव्हतं वाटतं की मी आईसोबत गेलेली आहे. मग ते सहज आईला बोलले की काय करते तुझी मुलगी, कितवीला आहे वगैरे, आली का सोबत. तर मम्मी बोलली हो आली, ही काय माझ्या बाजूला बसली आणि मी आईच्या बाजूलाच बसले होते. मग बाबांनी मला विचारलं सहज की काय करते तू. तर मी म्हटलं माझं जस्ट ग्रॅज्युएशन झालं म्हटलं आणि आता मी MA ला ऍडमिशन घेतलंय. तर बाबा म्हटले ठीक आहे. मग त्यांनी परत मला विचारलं की 12वीला किती टक्के पडले. मग 12वीला मला 70% होते. घरामध्ये शेतामध्ये काम करून कसे तरी मी स्वतःचा अभ्यास करून कॉलेजला रेग्युलर न जाता तेवढे मार्क मिळवले होते. मग त्याच्यानंतर मग ते म्हटले की ठीक आहे तर ग्रॅज्युएशनला किती मार्क पडले. म्हटलं ग्रॅज्युएशनला पण 56% काही जास्त नाहीये, कारण की मला कॉलेजला जाताच येत नव्हतं रेग्युलर. तर जेवढे काही मला जाता येत होतं किंवा मी घरी राहून जो काही अभ्यास करत होते त्याच्यानुसार मी पेपर देत होते आणि असं माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. मग
बाबाला बोलल्यावरती त्यांना माझ्यामध्ये काहीतरी कॉन्फिडन्स दिसला किंवा माझ्यामध्ये काहीतरी क्वालिटी दिसली, तर ते माझ्या आईला लगेच बोलले. रिसेंट म्हणजे मी तिथंच होते आणि माझ्या आईला बोलले की शशिकला, आता माझ्या आईचं नाव शशिकला आहे, ते बोलले की शशिकला की तू कधी शाळेतच गेली नाही, मला माहिती तुझं सगळं बालपण मी बघितलंय, तू कधीच शाळेत गेली नाही, पण तू तुझ्या मुलीला ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तू आता तिचं काही लग्न वगैरे करू नको, तिच्यासाठी स्थळ पण नको बघू, मला तिच्यामध्ये काहीतरी दिसतंय का ती भविष्यात काहीतरी बनू शकते, तू तिला एमपीसी करायसाठी घराच्या बाहेर पाठव, तिला एक चान्स दे अजून शिकायला. आणि मी खूप खुश झाले होते की मला एक शिकायला चान्स मिळणार होता. पण एमपीसी हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला होता. वयाच्या 20व्या वर्षी मी हा एमपीसी शब्द ऐकला होता. एमपीएससी म्हणजे काय, एमपीएससीचा लॉंग फॉर्म काय होतो, किंवा एमपीएससी थ्रू कोणत्या नोकऱ्या लागतात, हे मला काहीच माहिती नव्हतं, काही गंधच नव्हता. कारण की स्पर्धा परीक्षेबद्दल गावाकडं अजिबात कोणी चर्चा करत नाही किंवा त्यांना त्याच्याबद्दल माहितीच नाही, त्याच्यामुळे चर्चा ते करतील कसे. तर मी हा एमपीएससी शब्द पहिल्या वेळेस ऐकला होता. मग मी ठरवलं की नाही, आता आपण बाहेर जाऊन एमपीएससीच करायची. आणि मला एक चान्स, गोल्डन चान्स मिळणार होता घराबाहेर. माझी पण खूप इच्छा होती पहिल्यापासून की मलाही घराच्या बाहेर जाता यावं, मलाही बाकीच्या मुलींसारखं हॉस्टेलला राहता यावं, मलाही उच्च शिक्षण घेता यावं, ही इच्छा पहिल्यापासून मनात होती. पण तो चान्स मिळत नव्हता. आणि वयाच्या 20व्या वर्षी जेव्हा मला तो चान्स मिळाला, मी खूप एक्साइटेड होते. मला वाटलं होतं की नाही, खरंच आता मला काहीतरी बनायचा हा एक चान्स मिळालेला आहे. आणि तेव्हा परिस्थिती खूप गरिबीची होती आमची, खूप हलाखीची होती. की त्या काळामध्ये की मुलीला शिकायला बाहेर पाठवायचं आणि तिचा एवढा खर्च कसा करायचा, आणि मुख्य म्हणजे की इकॉनॉमिकली जी आमची कंडिशन होती ती खूप लो लेवलची होती. की मुलीला तर घराच्या बाहेर पाठवायचंय, तिला शिकवायचंय, तिला हॉस्टेलला ठेवायचंय, तर एवढा खर्च कसा करायचा हा आई वडिलांसमोर प्रश्न होता. आणि सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघायचं म्हटल्यावरती आपल्याजवळ काहीतरी पैसे पाहिजे, तर ती एक चिंता होती. कारण की मला माहितीये की एक शेतकऱ्याचं जीवन काय असतं, एक मजुराचं जीवन काय असतं, की त्यांना बाजार करायचा म्हटलं तरी त्यांना 100-200 रुपये लोकांकडून उसने घ्यावा लागायचे. आणि त्या सगळे कंडिशन मी जवळून बघितल्या होत्या. मग औरंगाबादला तर जायचं होतं शिकायला. मग झालं असं की तेव्हा त्या काळी बचत गट खूप चालायचे गावाकडं, महिलांचे बचत गट आपण त्याला म्हणतो. तर माझी आई पण एका बचत गटामध्ये होते. आणि मग ते लोक व्याजाने पैसे वाटतात. तर मग मम्मी पप्पानी, आम्ही त्या दिवशी आई आणि मी लग्नाहून घरी आल्यावरती सगळ्यात पहिले पप्पाला ही सगळी गोष्ट सांगितली की पप्पा मला असं असं बाहेर शिकायला जायचंय, बाबांनी असं असं सांगितलं वगैरे वगैरे. पप्पांना कन्व्हिन्स केलं आम्ही. मग पप्पा तयार झाले का नाही ठीक आहे, तुला शिकायला बाहेर पाठवतो. आणि त्यांनाही कुठेतरी माझ्यामध्ये दिसत होतं ते गुण का नाही मी करू शकते म्हणून. पण शेवटी कसं परिस्थिती माणसाला थोडं बऱ्याच गोष्टी परिस्थितीमुळे नाही करू शकत माणूस. तर त्यांच्यावरही ती कंडिशन होती, त्याच्यामुळं आई वडील पण बिचारे थोडे हतबल होते. मग घरी येऊन पप्पाला मी कन्व्हिन्स केलं होतं आणि पप्पाही तयार झाले. पण आता प्रश्न होता सगळ्यात मोठा पैशाचा. मग दुसऱ्या दिवशी आई वडिलांनी काय केलं, बचत गटाकडे त्यांनी पैशाची डिमांड केली की बाबा मला 5,000 रुपये द्या व्याजानी, आमच्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर पाठवायचंय. मग त्या लोकांना काही प्रॉब्लेम नव्हता, कारण की त्यांचा तो बिझनेसच असतो बचत गटाचा की लोकांना पैसे व्याजाने द्यायचे, त्याचा काही रेंट असतो व्याजाने, तर त्या पद्धतीनं द्यायचे आणि मग ते आपण नंतर व्याजासहित परत करायचे. मग बरेच ते कन्व्हिन्स करून वगैरे आई वडिलांनी ते बचत गटातून 5,000 रुपये काढले. आणि मग त्या दिवशी मी बॅग भरली आणि मी घराच्या बाहेर पडले. म्हणजे माझं गाव कन्नड, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुका, रेलगाव हे माझं गाव आहे. आणि त्या गावाच्या बाहेर मी पहिल्यांदाच वयाच्या 20व्या वर्षी घराच्या बाहेर पडणार होते शिक्षणासाठी, काहीतरी स्वप्न घेऊन. आणि मग जेव्हा मी पप्पा मला सोडवायला आले, बॅग भरली मी, त्याच्यामध्ये माझे जे काही पुस्तक होते ते घेतले सोबत आणि घराच्या बाहेर पडलो. आणि मग औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, मला माहिती होतं की मी असं ऐकलं होतं बऱ्याच लोकांकडून, कारण युनिव्हर्सिटीमध्ये जर आपण ऍडमिशन घेतलं
तर आपल्याला तिथं राहण्याची पण सोय होती. कारण की रूम करून राहणं ते माझ्या परिस्थितीच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. एवढं मी काही पे करू शकत नव्हते स्पेशल रूम घेऊन. मग म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये गेले, औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तिथं सगळ्यात पहिले ऍडमिशन घेतलं MA ला. 1-1.5 महिना मी हॉस्टेलला बाहेर राहिले, प्रायव्हेट हॉस्टेलला. तिथून मग MA ला ऍडमिशन घेतलं, युनिव्हर्सिटीमध्ये गेले, सर्व एन्क्वायरी केली. MA ला ऍडमिशन घेतलं, MA सायकोलॉजीला. हॉस्टेलला गेले, हॉस्टेलला ऍडमिशन केलं आणि MA ला ऍडमिशन घेतल्यामुळे मला हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं. एकदाचा मी माझा पसारा, माझा बॅग हॉस्टेलला टाकून दिली आणि मग मग अभ्यास करायचा होता. सुरुवात केली अभ्यासाला. आणि समोर डोळ्यासमोर एवढे स्वप्न होते. एक चान्स मिळाला होता घराच्या बाहेर यायचा, काहीतरी बनायचा. आणि सुरुवातीच्या काळात सगळेच जण खूप एक्साइटेड असतात, तुम्हाला माहितीच आहे. तर आपण सुरुवातीच्या काळात खूप अभ्यास करतो, एकदम मनापासून डोळे लाल होतो, रात्री जागून जागून. आणि मीही तसंच करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला घराच्या बाहेर जेव्हा आले होते तर मलाही एवढं छान वाटत होतं. औरंगाबाद सारख्या ठिकाणी, शहरामध्ये मी आले होते आणि आता इथून माझे स्वप्न सुरू होणार होते. माझ्या नवीन आयुष्याला एक वेगळं वळण मिळणार होतं. आणि खूप टास्क होते समोर. अभ्यास करायचा, ग्राउंडची तयारी पण करायची, MA ला ऍडमिशन पण होतं. पण MA ला ऍडमिशन असूनही मी कधी MA म्हणजे माझ्या डिपार्टमेंटला मी गेलेच नाही, सायकोलॉजी डिपार्टमेंटला. कारण की अभ्यास महत्वाचा होता. PSI बनणं किंवा काहीतरी बनून घरी जाणं महत्वाचं होतं. मग आता घराच्या बाहेर तर पडले होते, कोणती तरी एक नोकरी मिळून मला घरी परत जायचं होतं, माझ्या गावाला परत जायचं होतं. आणि गावातल्या लोकांना तर खबर पण नव्हती का मी युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आले म्हणून. आणि झालं असं की मी गावामध्ये कामाला जायचे, माझ्या गावातल्या लेडीज बरोबर, बायांसोबत ट्रॅक्टरमध्ये बसून. मग सगळ्यानंतर माझ्या आईला विचारायला लागलं की पल्लवी कुठे गेली, पल्लू का येत नाही, दिसत नाहीये ती, बरेच दिवस झाली येत नाही कामाला. मग आईने सांगितलं की ती बाहेर शिकायला गेली आता औरंगाबादला. तर मग सगळे म्हणायला लागले की तिचं तर आता सगळं शिक्षण झालं, आता कशाला गेली, आता काय राहिलं तिचं. मग आई वडिलांना पण काही MPSC वगैरे माहिती नव्हतं. मग ते एवढं सांगायचे का ते आता नोकरी करण्यासाठी, नोकरीला लागण्यासाठी अभ्यास करायला गेलीये घराच्या बाहेर. मग जेव्हा मग माझा अभ्यास सुरू झाला, मी हॉस्टेल औरंगाबादला, लेडीज हॉस्टेल, युनिव्हर्सिटीमध्ये बरेच हॉस्टेल आहेत, 4-5 हॉस्टेल आहेत. आणि तिथं मुलींची क्वांटिटी ही खूप असते, कारण की पूर्ण महाराष्ट्रातून मुली तिथं शिक्षण घ्यायला येतात. आणि त्याच्यामुळं कॅपॅसिटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हॉस्टेलला ठेवावं लागतात. म्हणजे ज्या हॉस्टेलला 4 विद्यार्थ्यांनी पाहिजे ज्या रूममध्ये, तिथं 8-8 मुली ठेवल्या जायच्या. आणि या 8 मुलीमध्ये राहून आपण अभ्यास करायचा, सगळं ऍडजस्ट करायचं, हे सगळं माझ्या समोर होतं. पण मी काय करायचे की मी रिडिंगला जायचे दिवसभर, तिथं अभ्यास करायचे आणि संध्याकाळीच फक्त हॉस्टेलला घरी यायचे. मग या 3 वर्षाच्या काळामध्ये माझं शेड्यूल होतं. सकाळी मी ग्राउंड करायचे, सकाळी 6 ते 8:30 पर्यंत मी ग्राउंड करायचे. आपण ज्याला आपली जी फिजिकल एक्झाम असते PSI ला, तर ती त्याच्यासाठी मी ग्राउंडची प्रॅक्टिस करायचे. सकाळचे 2.5 तास माझे ग्राउंडला असायचे. त्यामध्ये आमचं युनिव्हर्सिटीमध्येच एक ग्राउंड आहे स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं, जिथे अश्वमेध क्रीडा स्पर्धाही होतात. आणि त्या अश्वमेध क्रीडा स्पर्धेचं मी मॅनेजमेंटही केलंय 2 वर्ष. तर तिथं मी प्रॅक्टिस करायचे आणि सकाळी माझा 2.5 तास ग्राउंड असायचं. देन दिवसभर मी अभ्यास करायचे आणि संध्याकाळी मग आराम. तर असं हे माझं सुरू होतं. आणि युनिव्हर्सिटीमध्ये एक कमवा आणि शिका योजना आहे, तर तिथं मी काम करायचे. कारण की घरची परिस्थिती हलाखीची होती आणि असं वाटायचं की आई वडिलांना आपण किती पैसे मागायचे. कारण की गावाकडं घरामध्ये फक्त आई वडील होते, छोटा भाऊ होता आणि गावाकडे काही कामं वगैरे नसायचे. आई वडिलांचं काही बँक बॅलन्स नव्हतं, कारण की जिथं खाण्यापिण्याचे वांदे तिथं बँक बॅलन्सचा काही प्रश्नच नव्हता. मग मला असं वाटायचं की मी कमवा आणि शिका योजनेत भाग घ्यायला पाहिजे, जेणेकरून मला त्याचं काही थोडेफार पैसे मिळेल तर माझ्या शिक्षणासाठी तो हातभार लागेल. तर मग मी ती कमवा आणि शिका योजनेमध्ये भाग घेतला, फॉर्म भरला आणि मग त्याच्यामध्ये मला ते काम मिळालं. तर तिथंही रोज सकाळी 1.5 ते 2 तास काम करावं लागायचं. तर आणि त्याचा 1100 रुपये महिना मिळायचा फक्त. रोज सकाळी आपण जायचं आणि 1.5 ते 2 तास काम करायचं.
मग मला आता प्रश्न पडला होता, कमवा शिका करायचं की सकाळी ग्राउंड करायचं, दोन्ही पण टाइम एकाच वेळेस येत होते. ग्राउंड करणंही महत्वाचं होतं आणि कमवा शिका योजनेत काम करणंही महत्वाचं होतं, कारण की त्याचा मला 1100 रुपये महिना मिळायचा आणि ते 1100 रुपये माझ्यासाठी जणू काही 11,000 होते. म्हणून मी जरा रिक्वेस्ट केली, जे काय हेड होते कमवा शिकाचे त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली की सर, मी पूर्ण हप्त्याचं काम एका दिवशी केलं तरी चालणार का, संडेच्या दिवशी, कारण की मला रोज सकाळी सर ग्राउंडला जावं लागतं आणि मला प्लीज एवढं कोऑपरेट करा. तर आणि माझ्यासोबत आणखी बऱ्याच 2-4 विद्यार्थिनी होत्या की ज्या त्या पण ग्राउंडची प्रॅक्टिस करायच्या पोलीस भरतीसाठी, कोणी फिटनेससाठी. तर आणि आम्ही कमवा शिकामध्ये पण होतो सगळ्याजणी. तर मग आम्ही सगळ्यांनी मिळून काय केलं, एक जे कमवा शिकाचे हेड होते त्यांना रिक्वेस्ट केली आणि खूप रिक्वेस्ट नंतर त्यांनी आम्हाला हो बोलले की ठीक आहे, तुम्ही दर संडेला येऊन 5-6 जणी तुम्ही येऊन तुमचं पूर्ण हप्त्याचं काम करून जात जा. मग ते मला खूप आनंद झाला की बरं झालं की आपल्याला कमवा शिका पण करता येईल, आपल्याला 1100 रुपये पण आपण कमवू महिन्याला आणि ग्राउंडची प्रॅक्टिस पण होईल हप्ताभर. तर मग तो एक चान्स होता. आणि कमवा शिकामध्ये तुम्हाला माहिती असेल की नसेल माहिती नाही मला, पण मी ते केलेलं आहे. आणि तिथं काम म्हणजे काम असं असतं, म्हणजे वाटेल ते काम करून घेतात आपल्याकडून. म्हणजे जसं साफसफाई करणं, झाडांना पाणी टाकणं, शेती पण होती तिथं, शेतीचे कामं करणं, गवत काढणं, पण त्याला निंदणं म्हणतो मराठीमध्ये, खुरपणं निंदणं म्हणतो शेतकरी भाषेमध्ये. आणि ते काम आम्ही करायचो. इव्हन युनिव्हर्सिटीचा परिसर ते आम्हाला झाडायला लावायचे, कचरा वेचायला लावायचे. त्याच्यानंतर फाईल बनवणं, लिफाफे बनवणं, फाईल प्रिंट करायचं, लिफाफे प्रिंट करायचं, हे असले काम आम्हाला असायचे. आणि मग जेव्हा आम्ही हे सगळं काम संडेला करायचो सगळ्या मैत्रिणी मिळून, तर मग आमच्या समोर टास्क असायचा की एकीचे 600 लिफाफे प्रिंट झाले पाहिजे. मग आम्ही 4-5 जणी काय करायचो, एकीचे 600 म्हणून आम्हाला रविवारचा पूर्ण दिवस ते काम करण्यामध्ये जायचा. आणि मग मी तसं काम करायचे आणि त्याच्यानुसार माझं शिक्षण सुरू होतं, अभ्यास सुरू होता, ग्राउंडची तयारी सुरू होती. मग 2012 घराच्या बाहेर पडले होते. मग 2013ला माझा पहिला रिझल्ट आला. तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांना, माझ्या SSC थ्रो माझा सेंट्रल PSIचा पहिला रिझल्ट आला होता, स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रो, जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये होते. आणि मी स्टाफ सिलेक्शनच्या पण एक्झाम द्यायचे, कारण की डोळ्यासमोर फक्त एकच होतं की काहीतरी नोकरीला लागून आपल्याला गावाला परत जायचंय, आई वडिलांनी जो चान्स दिलाय किंवा आई वडील जे वाट बघताय की काहीतरी सक्सेस मिळून काहीतरी नोकरीला लागून तू परत ये. तर फक्त डोळ्यासमोर एकच होतं की नोकरी लागली पाहिजे, कोणती का नाही होत, क्लास 4 असो, क्लास 2 असो, पण सक्सेस होऊन घरी जायचे. म्हणून मग मी काय करायचे, सगळेच एक्झाम द्यायचे. स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम मला खूप आवडायच्या, हिंदीमध्ये सिलेबस असतो आणि पण मला खूप आवडायचे ते एक्झाम द्यायला. मी तो फॉर्म भरायचे आणि असाच मी फॉर्म भरला होता सेंट्रल PSI, ज्याला आपण त्याच्यामध्ये क्लास 2च्या पोस्ट असतात सर्व, CISF असतं, CAPF असतं, सब इन्स्पेक्टर असतं ऑल इंडिया. तर ती एक्झाम मी दिली आणि त्याचा रिझल्ट लागला असाच. त्याचा जेव्हा रिझल्ट लागला 2013ला त्याचा रिझल्ट लागला होता, प्रीचा रिझल्ट लागला होता. आणि तेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये एक कोचिंग सेंटर आहे, प्री IAS ट्रेनिंग कोचिंग सेंटर. तर तिथं एक एंट्रन्स एक्झाम असते, ती एंट्रन्स एक्झाम आपण द्यायची. आणि जर त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये आपण पास झालो तर आपल्याला 1 वर्ष फ्रीमध्ये कोचिंग मिळतं, अभ्यास, लेक्चर्स, त्याच्यासाठी आपल्याला रीडिंग रूम मिळते फ्रीमध्ये, इंटरनेट लॅब फ्रीमध्ये असते, बुक्स फ्रीमध्ये असतात. तर ती एंट्रन्स एक्झाम मी दिली होती आणि ती एंट्रन्स एक्झाम मी पास झाले होते. आणि त्या काळामध्ये मग मला एक स्वतःची एक चांगली लायब्ररी अभ्यासाला मिळाली होती, जिथं 50 स्टुडंट, मला वाटतं 50 स्टुडंट पास व्हायचे, फक्त पास करून घ्यायचे. तर त्या 50 मध्ये माझा नंबर लागला होता. मग मला तिथं सगळं प्रशस्त होतं आणि स्पेशल होतं. तर तर त्या 50 विद्यार्थ्यांमध्ये माझा नंबर लागला होता. आणि जेव्हा मी SSCची एक्झाम पास झाले होते तर तिथं मला सर्व फ्री होतं आणि प्लस 2000 स्टायपंड पण मिळायची. तर मला एवढा आनंद झाला होता की आता मी स्वतः कमवायला लागले होते, स्वतः अभ्यासही करायचे,
इकडचा स्टायपंड मला 2,000 मिळायची आणि कमवा शिकायचे 1100 रुपये. म्हणजे माझं स्वतःचं इन्कम 3100 रुपये माझं इन्कम सुरू झालं होतं आणि अभ्यासही सुरू होता. मला खूप चांगलं वाटायचं की आता मी माझ्या आई वडिलांवरती बोजा नाहीये किंवा आता मला आई वडिलांकडे पैसे मागायची गरज नाही, मी माझा शिक्षणाचा खर्च भागवू शकते. हा मला एक वेगळाच आनंद होता आणि हे सगळे पैसे मी सेव्हिंग करून ठेवायचे. माझा काही खर्च नव्हता. मी फक्त फुल टू माझा फोकस पूर्ण अभ्यासावरती होतं. त्यावेळेस मला असं फिरणं किंवा पार्लर वगैरे जाणं, कपडे काही शॉपिंग करणं ह्या गोष्टी मी करतच नव्हते. मग सेंट्रलची मी जेव्हा प्री पास झाले, तुम्हाला सांगितलं IAS कोचिंग सेंटरला होते आणि रिझल्ट लागला त्या दिवशी मला एक जण माझा तो माझ्यासोबत अभ्यास करणारा एक जो माझा सहकारी होता तो मला बोलला की मॅडम स्टाफ सिलेक्शनचा रिझल्ट लागलाय आणि तुम्ही चेक करा म्हणे तुमचा रिझल्ट आला असेल. तर मी त्याला इग्नोर केलं. मी म्हटलं माझा काही रिझल्ट नसेल आला आणि मी काही चेक नाही करत म्हटलं. आणि मी घरी निघाले होते, मला घरी जायची म्हणजे हॉस्टेलला निघाले होते मी. मग ते म्हटलं की मॅडम मी तुमचा रिझल्ट चेक करतो, तुम्ही फक्त तुमचं मला पूर्ण नाव सांगा. मग मी म्हटलं ठीक आहे, पल्लवी जाधव नाव आहे म्हटलं माझं, तुम्ही एक काम करा म्हटलं, तुम्ही चेक करा म्हटलं माझा रिझल्ट आला की नाही. मी असं त्यांना उडत उडत बोलले कारण की मला कॉन्फिडन्सच नव्हता माझा रिझल्ट आला असेल. मग झालं असं की मी घरी गेले आणि मला 1-2 तासांनी फोन आला आणि त्यांनी स्वतःहून मला फोन केला आणि मला बोलले की पल्लवी मॅडम तुमचाच नंबर आहे ना हा. मी म्हटलं हो माझाच नंबर आहे. मग त्यांनी मला सांगितले की मॅडम तुमचा रिझल्ट आहे म्हणे स्टाफ सिलेक्शनचा PSIचा, म्हणजे क्लास 2 ची पोस्ट असते सब इन्स्पेक्टरचा, तर तुमचा रिझल्ट आलाय म्हणे. मी म्हटलं काय मजा करताय का माझी? म्हणे नाही हो मॅडम खरंच रिझल्ट आलाय तुमचा. म्हटलं असं का? मग मी खूप खुश झाले कारण की तो माझा पहिला रिझल्ट होता. मग खुश झाले. मग मी काय केलं, घरी पप्पाला फोन करून सांगितलं की पप्पा म्हटलं माझा एक रिझल्ट आलाय म्हटलं, एक PSIचा सेंट्रल PSIचा प्रीचा रिझल्ट आलाय म्हटलं माझा. मग पप्पा पण खुश झाले. पण मी पप्पाला म्हटलं कोणाला सांगू नका कारण की याच्यामध्ये खूप असतं, प्री, मेस, फिजिकल, मेडिकल, इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर मग मेरिट लागतं आणि कुठं काय धोका देईल, प्री मेन्स धोका देईल का काय धोका देईल सांगता येत नाही. जोपर्यंत फायनल रिझल्ट येत नाही म्हटलं माझा तोपर्यंत पप्पा कोणाला सांगायचं नाही म्हटलं. आणि मग पप्पा बोलले की नाही मी मला सांगणार नाही, तू तुझं चालू ठेव. मग झालं की प्री पास झाले होते आणि मग मेन्सची एक्झाम होती सेंट्रल PSIची आणि ती एक्झाम पूर्ण इंग्लिशमध्ये असते आणि मेन्स एक्झाम इंग्लिशमध्ये म्हटल्यावर मला इतकं टेन्शन आलं होतं की आता आपलं काही खरं नाहीये. कारण की मी प्राथमिक शाळेमध्ये मराठी शाळेत शिकलेली मुलगी आणि इंग्लिश काय आपली एवढी हाय फाय नव्हतीच. जेवढं शाळेमध्ये ग्रामर शिकवायचे तेवढं यायचं, पण बाकी जास्त तर काही येत नव्हतं. आणि मला इतकं टेन्शन आलं की म्हटलं आता हा चान्स जाणार आहे आपला. पण तरी पण मी म्हटलं आपण तयारी करायची. मग 2-4 इंग्लिश ग्रामरचे बुक्स आणले आणि तो अभ्यास सुरू केला. आणि त्याच्यामध्ये एकच पेपर असतो, जनरल पेपर असतो त्याच्यामध्ये आणि पूर्ण इंग्लिशमध्ये पेपर असतो. नाही 2 पेपर होते, एक GSचा होता आणि एक इंग्लिशचा होता. मग झालं असं मी तो अभ्यास सुरू केला आणि IAS ट्रेनिंग सेंटरला होते तर तिथं इंग्लिश शिकवायला एक सर होते, सरांचं नाव शेख सर होते. मी शेख सरांना सांगितलं सर माझा असा रिझल्ट आलाय आणि माझं अशी इच्छा आहे की मला तुम्ही हे इंग्लिश जे ग्रामर आहे ते मला सुरुवातपासून शिकवा, शून्यापासून जशी सुरुवात होते त्याच्यापासून शिकवा, कारण की माझ्यासाठी हा रिझल्ट येणं खूप महत्वाचं आहे. आणि तेव्हा मला घराच्या बाहेर येऊन 2 वर्ष झाली होते आणि माझा स्ट्रेस वाढला होता आणि जेवढा स्ट्रेस मला होता तेवढाच आई वडिलांना गावाकडून मिळत होता किंवा फॅमिलीकडून मिळत होता की पल्लवी कुठं आहे, 2 वर्ष झाली हिला बाहेर जाऊन, कधी येणार आहे, कधी तिचा रिझल्ट येणार आहे, कधी नोकरी लागणार आहे. म्हणजे काही लोकांचे प्रश्न होते आणि बरेच लोक म्हणायचे की मुलगी इतकी मोठी झाली काय तिला घराच्या बाहेर पाठवलं, लग्न करून टाकायचं काय, तुमचा जीव लागतो जवान पोरीला घराच्या बाहेर ठेवलं वगैरे वगैरे, असं त्यांना बरंच समाजाकडून एक प्रेशर होतं. आणि मग मलाही खूप टेन्शन आलं होतं. मग मी आणि मेन म्हणजे काय झालं की मुख्य परीक्षा व्हायच्या पहिलेच सेंट्रल PSIचा फिजिकल घेतात आणि मग मला अचानक कळलं की मेन्स एक्झामच्या पहिले फिजिकल एक्झाम आहे म्हणून. आणि मी जस्ट ग्राउंडची तयारी पण सुरू तर माझी होतीच, पण सेंट्रल PSIला असं आहे की तुम्हाला ग्राउंड आउट ऑफ द्यावं लागतं की 100 पैकी 80 मार्क पडले किंवा 90 मार्क पडले अजिबात चालत नाहीये. तुम्हाला 100 पैकी 100 म्हणजे तुम्हाला फिजिकल आउट ऑफ द्यावं लागतं. मग मला तर आणखीच टेन्शन आलं की आता 100 पैकी 100 म्हणजे आउट ऑफ फिजिकल द्यायचं, याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करायची होती.
आणि झालं असं IAS कोचिंग सेंटरचा इंग्लिशचा क्लास पण सकाळीच राहायचा आणि ग्राउंड पण सकाळी. परत त्याचं टेन्शन वाढलं होतं. म्हटलं आता काय करू. डायरेक्ट काय केलं, IAS कोचिंग सेंटरचे जे हेड होते खिल्लारे सर, सर मला वाटतं मागच्या वर्षी सर एक्सपायर झाले आणि खरंच मला सरांनी खूप कोऑपरेट केलं. मी सरांना सांगितलं की सर माझा एक रिझल्ट आलाय आणि मला ग्राउंडची तयारी करणं खूप महत्वाचं आहे आणि पण सकाळीच सर माझं इंग्लिशचं लेक्चर असतं, तुम्ही प्लीज ते लेक्चर संध्याकाळी ठेवा ना सर, दुपारून ठेवा ना प्लीज. मी सरांना अशी रिक्वेस्ट केली आणि सरांना माहिती होतं की सर मला नेहमी बघायची की नाही ही मुलगी खरंच करते सगळं मनापासून, तर हिला चान्स द्यायला पाहिजे. आणि असंच एक वेळेस एक मॅटर झालं होतं युनिव्हर्सिटीमध्ये, मला एक जणांनी असं छेडलं होतं, तर त्याला मी खूप झोडपलं होतं आणि ते मॅटर माझ्या सरांना माहिती होतं. सर तेव्हापासून मला झाशीची राणी म्हणायचे, खिल्लारे सर. तर सर म्हटले की माझ्या झाशीच्या राणीसाठी मी काही एवढं नाही करू शकणार का, ठीक आहे म्हटले, इंग्लिशचा तास तुझ्यासाठी मी दुपारून ठेवतो. मग मला आनंद झाला. मग एका महिन्यावरती फिजिकल होतं. मी रोज सकाळी 3 तास फिजिकलची प्रॅक्टिस करायचे, दिवसभर अभ्यास करायचे आणि संध्याकाळी तो इंग्लिशचा तास, हे असं माझं सुरू होतं. आणि दर संडेला माझं कमवा शिका करायचे, हे असं सगळं माझं शेड्यूल होतं. मग झालं असं की फिजिकलची डेट आली, मला वाटतं ऑक्टोबर 2013ला माझं फिजिकल होतं. आणि मग फिजिकलचं हॉल तिकीट आलं. नाही, फिजिकलमध्ये 4 गोष्टी होत्या. 100 मीटर रनिंग होती, त्याच्यानंतर 800 मीटर रनिंग होती, त्याच्यानंतर लॉंग जम्प होती आणि हाय जम्प होती. 4 त्याच्यामध्ये हे होते, इव्हेंट होते. आणि हे 4ही इव्हेंट मला आउट ऑफ द्यायचे होते आणि मग त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस करत होते. मग मी ग्राउंडच्या सरांनाही सांगितलं की सर माझं असं फिजिकल आहे, मला तुम्ही हाय जम्पची मी कधीच प्रॅक्टिस केली नव्हती, तर मी म्हटलं सर, म्हटलं मला पहिले हाय जम्प शिकवा, माझ्यासाठी हा रिझल्ट येणं खूप महत्वाचं आहे. मग सरांनाही माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता, कारण की माझा फिटनेस एवढा जबरदस्त होता. शेतामध्ये काम करून करून एवढी माझं स्टॅमिना जबरदस्त होता की मला कोणती गोष्ट शिकवली तर मी ती पहिल्या याच्यामध्ये शिकून जायचे, पहिल्या अटेम्प्टमध्ये शिकून जायचे. मग सरांना मी सांगितलं, सर मला म्हटलं मला लॉंग जम्प येते, मला 100 मीटर धावता येतं, 800 मीटरची बी मी प्रॅक्टिस करत होते, तेवढ्या वेळेमध्ये यायची. फक्त माझ्या समोर प्रॉब्लेम होता की हाय जम्प कशी करायची. 1 मीटरची हाय जम्प होती. 1 मीटर तसं काही जास्त नाहीये, पण हाय जम्प थोडी हार्ड असते आणि तिला टेक्निक शिवाय जमत नाही, तिला शिकावं लागतं. आणि मग मला सरांनी ती हाय जम्प ही 2 दिवसात शिकवली आणि 2 दिवसात मी 1 मीटर हाय जम्प करायचं प्रॅक्टिस केली आणि मला ती व्यवस्थित येतही होती. आणि प्रॅक्टिस झाली, हॉल तिकीट आलं. माझं फिजिकल होतं तळेगाव दाभाडे, पुण्याला होतं. पुण्याला मी फर्स्ट टाइम जाणार होते, पुणे मी कधी पाहिलं नव्हतं तेव्हा. मग पप्पाला सांगितलं फोन करून की पप्पा माझं फिजिकल आहे पुण्याला, असं असं हे या ठिकाणी आपल्याला जायचंय. पप्पा बोलले ठीक आहे. आणि त्या दिवशी मग पप्पा आले गावाकडून, जेवणाचा डब्बा वगैरे घेऊन आले, मी हॉस्टेलमधून माझी बॅग वगैरे. आणि तुम्हाला सांगते मित्रांनो, तेव्हा मी एवढी कंडिशन खराब होती की तुम्हाला माहितीये स्पाईकचे शूज घालतात आजकाल विद्यार्थी जे फिजिकलची तयारी करतात. तर माझ्याकडं मी स्टार गोल्डचे शूज जे 250 रुपयाला मिळायचे तेव्हा, स्टार गोल्डच्या शूजवरती मी तयारी करायचे. म्हणजे पामाचे शूज घ्यावं एवढी ही माझी हैसियत नव्हती, किंवा मला असं वाटायचे की मी कशामध्ये पैसे घालू. आणि मला जे काही पैसे मिळायचे, जे काही माझं इन्कम होतं, तुम्हाला सांगितलं मी त्यातून पैसे वाचून आई वडिलांना गावाकडे, कारण की मला माहित होतं की त्यांना बिचाऱ्यांना कामाने लावायची, त्यांचा पण बाजार हाट झाला पाहिजे, तर मी आई वडिलांनाही हेल्प करायचे. मग मी त्या फिजिकलला जाण्यासाठी, माझी एक मैत्रीण होती, ती स्पोर्ट्सची तयारी करायची. मी तिला म्हटलं की मला माझी मैत्रीण रेखा आहे तिचं नाव, जिचं MSW मध्ये सध्या PhD सुरू आहे. मग ती म्हटली पल्लवी माझं सगळं आहे, तू सगळं घेऊन जा. आणि तिने मला तिचे स्पाईकचे शूज दिले, तिचे पामाचे शूज दिले, त्याच्यानंतर तिचं एक शॉर्ट पॅन्ट दिली जी मला हाय जम्पसाठी आणि लॉंग जम्पसाठी महत्वाची होती. ती शॉर्ट पॅन्ट सुद्धा माझ्याकडे नव्हती. आणि मग मी हे सगळं तिच्याकडून घेतलं आणि पप्पा आले बॅग डिग भरून माझी, तळेगावला पुण्याला पोहोचले. पुण्याला गेल्यावरती एन्क्वायरी केली तळेगाव कुठे, त्याच्यानुसार तळेगावला पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला मला त्या CRPF कॅम्पला बोलवलेलं होतं. सकाळी 6ला मी CRPF कॅम्पला पोहोचलो. घरातून आम्ही 4लाच निघालो होतो आणि तिथं 6 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर गेटच्या बाहेर
गेटच्या बाहेर पप्पाला ठेवलं, आम्हाला आतमध्ये एंट्री दिली. आणि पप्पाकडे तेव्हा एक छोटा फोन होता, माझ्याकडे पण छोटाच फोन होता, नोकियाचा फोन होता माझ्याकडे पण. आणि मी आतमध्ये गेले, पप्पाला म्हटलं तुम्ही सगळ्या मुलींचे पेरेंट्स आले होते. आणि तुम्हाला सांगते मित्रांनो की हे फिजिकल होतं पश्चिम भारतातल्या मुलींचं फिजिकल होतं. 165 मुलींना त्या दिवशी फिजिकलसाठी बोलवलं होतं आणि पश्चिम भारतातल्या 165 मुली त्या दिवशी आल्या होत्या. मला वाटतं की MP, गुजरात, महाराष्ट्र अशा त्या ह्या राज्यातल्या मुली होत्या. आणि सगळ्या त्यांचं मला जे कम्युनिकेशन होतं, कन्व्हर्शन होतं आई वडिलांसोबत, सगळ्यांचं इंग्लिशमध्ये सुरू होतं. आणि त्यात मला वाटतं की महाराष्ट्रातल्या त्या दिवशी आमचं फिजिकल होतं, आम्ही 2-4 मुली असतो त्या दिवशी. आणि पप्पाला मी बाहेर बसवलं, सगळ्या मुलींचे पॅरेंट्स बाहेर बसले, आम्हाला मुलींना आतमध्ये एंट्री दिली. आतमध्ये गेल्यावरती आमच्याकडून फॉर्म भरून घेतले, आमचं हाईट मोजल्या गेली, आमचं वेट मोजलं गेलं. ह्या प्रोसेसला 10 वाजून गेले. आणि सकाळचं 6 वाजेला गेलेलो, 8-10 वाजून गेले, 4 तास काही झालं नाही, ऊन पडलं होतं. मी एक अन्नाचा कणही खाल्ला नव्हता, एक ऍपल सोबत नेलं होतं फक्त. आणि मग 10 वाजले, कडक ऊन पडलं होतं. आणि ह्या 10 वाजता 100 मीटर रनिंग करायची होती, 800 मीटर रनिंग करायची होती. आणि एकदम घामायला सुरुवात झाली होती, म्हणजे स्टॅमिनाच नव्हता राहिला ना. कारण की सकाळच्या वेळेमध्ये जे आपण फिजिकल करू शकतो ते उन्हात नाही करू शकत. तर मग एक समोर खूप मोठं आव्हान होतं, फिजिकल पास होणं महत्वाचं होतं. मग 10 वाजता ग्राउंडवरती आम्हाला उतरवलं. ग्राउंडवरती उतरवल्यावरती पहिलाच इव्हेंट त्यांनी 800 मीटर ठेवला, की पहिले 800 मीटर रनिंग देणं, त्याच्यानंतरचे इव्हेंट होते. मग 800 मीटरला सगळ्या मुली उतरल्या आणि त्यांनी एकदम 20-20 मुली एक ॲट ए टाइम पळवल्या. तर मग पहिले 20 मुली पळवल्या, त्याच्यामधून काही 1-2 क्वालिफाय झाल्या. सेकंड याच्यामध्ये माझा नंबर लागला. आणि माझी रनिंग खूप चांगली होती, म्हणजे खूप चांगली म्हणणार नाही मी, पण मी क्वालिफाय झाले होते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती चांगली होती. मग रनिंगला गेले मी, म्हणजे माझं रनिंग सुरू झालं आणि आम्हाला चेस्ट नंबर दिलेले. 800 मीटरला आता मला टायमिंग पण आठवत नाहीये, पण जो टायमिंग होता त्या टायमिंगच्या मी 15 सेकंद पहिले आली होते, 15 सेकंद पहिले. आणि असं झालं की 165 मुलींचं 800 मीटर रनिंग झाली आणि ह्या 165 पैकी 20च मुली क्वालिफाय झाल्या. त्या 20 मध्ये माझा नंबर होता. आणि मी जो पहिला राऊंड घेतला होता, मी सगळ्याच्या समोर होते. आणि मी एक मीडियम स्टेप ठेवली होती. मला माझ्या सरांनी बरोबर सगळं सांगितलं होतं की पळायच्या पण टेक्निक असतात, त्याच्यानुसारच आपण पळायला पाहिजे. एक मीडियम मी स्टेप ठेवलं होतं रनिंगचं. आणि जेव्हा एंडिंग येते, मला सरांनी सांगितलं होतं की जेव्हा पल्लवी शेवटचं 100 मीटर असतं तेव्हा शूट मारायची असती, तेव्हा थांबायचं नसतं. तेव्हा हे ठरवायचं की आपण आता जीव गेला तरी चालेल, पण आपल्याला ती लाईन क्रॉस करूनच थांबायचे. तर मी त्या टेक्निकनुसारच पळाले आणि मी त्या 800 मीटरला क्वालिफाय झाले होते. मग ह्या 800 मीटरला मी 165 मुलींपैकी 20 मुली क्वालिफाय झालो होतो, मला वाटतं 20-22 मुली असतील. मग नंतर आमचं 100 मीटर घेतलं, 100 मीटरला पण मी क्वालिफाय झाले. 100 मीटर घेतलं, त्याच्यातून परत 10 कटल्या, आम्ही 10 मुली 100 मीटरला क्वालिफाय झालो. मग आमचं घेतलं लॉंग जम्प घेतली आमची. मग लॉंग जम्पमध्ये परत 5 मुली कटल्या, 5च मुली आम्ही क्वालिफाय झालो. त्या 5 मध्ये मी होते. आणि लास्ट हे राहिलं होतं, हाय जम्प राहिली होती. आणि बऱ्याच मुलींना हाय जम्प कशी करायची माहिती नव्हती. मग त्या सगळ्या मला विचारायला लागल्या की मुलींशी तेवढी ओळख झाली होती, कारण की आम्ही 4 तास सोबत होतो सकाळपासून. तर त्या मुली मला बोलल्या की पल्लवी तुम्ही पता है हाय जम्प कैसी करनी होती है. तर मी त्यांना सांगितलं हो मला माहिती, म्हणून सांगितलं त्यांना असं करावं लागतं. मला सरांनी टेक्निक शिकवलं त्या की 8 लेगनी कशी लॉंग जम्प मारायची. हे हाय जम्प 8 लेगची असते, 4 लेगची असते, 9th लेगची असते, 12 लेगची असते. आणि मला ती सरांनी टेक्निक शिकवली होती. मी पहिल्याच माझ्या ह्याच्यात लॉंग जम्पला पण 3 चान्स होते आणि हाय जम्पला पण 3 चान्स होते. मी माझं लॉंग जम्प पण पहिल्या चान्समध्येच क्लिअर केलेलं आणि हाय जम्प पण पहिल्या चान्समध्ये क्लिअर केलं. 12 वाजेला माझं फिजिकल पूर्ण झालं होतं, मी पास झाले होते फिजिकलला. आणि फिजिकल पास होणाऱ्या फक्त आम्ही 5च मुली होतो. 165 पैकी 5 मुली ऑल फिजिकल क्वालिफाय झाल्या होत्या. मला आनंद झाला की माझं स्वप्न होतं ते पूर्ण झालं होतं, फिजिकल पास झाले होते. मी मेन्स एक्झाम वगैरे सगळं बाकी होतं, पण
मला मला माहित होतं एका टप्प्यातून आपल्याला जायचंय. फिजिकल पास झाले, म्हटलं तर पप्पाला फोन करून सांगावं, कारण की पप्पा बाहेर गेटवरती बसले होते. मग मी बघितलं माझा मोबाईल झाला होता स्विच ऑफ. आता म्हटलं पप्पाला कॉल करू कसं. मग मी काय केलं, एका मुलीकडून मोबाईल घेतला. म्हटलं मला तुमचा मोबाईल द्या, मला पप्पाला बाहेर कॉल करायचा आहे. आणि मग पप्पाला कॉल करून सांगितलं की पप्पा, म्हटलं मी फिजिकलला पास झाली आहे. पप्पा खूप खुश झाले आणि पप्पा म्हटले ठीक आहे बेटा, मी बाहेर थांबलोय, तू तुझं सगळं कर. मग 12 वाजेनंतर आम्हाला 5 मुलींना ते घेऊन मेडिकलला गेले. पहिले आम्हाला बोलले की तुमचं मेडिकल करायचं, तुम्हाला जेवण करावं लागेल. मग आम्हाला हॉटेलला घेऊन गेले. तिथं आम्ही जेवण केलं आणि मग परत आम्हाला मेडिकलसाठी घेऊन आले. तर मी तुम्हाला सांगते विद्यार्थी मित्रांनो, दुपारी 1 वाजेपासून आमचं मेडिकल सुरू होतं, तर रात्री 8 वाजले होते. पूर्ण चेकअप असते आणि प्रत्येकाचा स्पेशालिस्ट येऊन चेक करतो. आय स्पेशालिस्ट, इयर स्पेशालिस्ट, त्याच्यानंतर तुमचं ईसीजी टेस्ट होते. त्याच्यानंतर आपल्याला काही व्यंगत्व नाहीये का किंवा काही ऑपरेशन झाले वगैरे, आपलं सगळं चेकअप होतं, ऑल ओव्हर बॉडी चेकअप होतं. आणि इव्हन तुम्हाला सांगते दात सुद्धा चेक केले होते. मला इतकं हसू येत आहे की डेंटिस्ट कडून दातही चेक केले गेले होते की आणि ज्याचे दात खराब होते, 2 जणीच्या दाताचा प्रॉब्लेम झाला होता, तर त्यांना रिमेडिकलसाठी 1 महिन्याचा चान्स दिला होता. पण मी लकी होते. आणि तुम्हाला सांगते की जेव्हा मेडिकल झालं, मेडिकलला आमच्या 5 पैकी मी एकटीच मुलगी अशी होती की मी ऑल क्वालिफाय झाले होते आणि मला सर्टिफिकेट मिळालं की पल्लवी, तुम्ही मेडिकल टेस्टमध्ये क्वालिफाय झालेले आहात. बाकी 4 मुलींचं रिमेडिकलसाठी त्यांना पत्र दिलं होतं. ज्यांचं ओव्हरवेट होतं त्यांनाही वेट कमी करायला सांगितलं होतं. आणि ज्यांचं दाताचा प्रॉब्लेम होता त्यांना 1 महिन्याचा टाइम दिला होता की 1 महिन्यामध्ये तुम्ही ते दाताचं ट्रीटमेंट घेऊन परत यायचं, तुमचं रिमेडिकल केलं जाईल. आणि असं मी एवढी खुश होते की मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. माझं सगळं ऑल क्लिअर झालं होतं. ते लेटर घेतलं मी. रात्री 8 वाजता सुट्टी झाली होती, म्हणजे पूर्ण 12 ते 14 तास आम्ही त्या कॅम्पसमध्ये होतो. आणि रात्री 8 वाजले, पप्पा बाहेर वाट बघत होते की पोरगी अजून बाहेर आपली आतमध्ये बाहेर आली नाही. मग 8 वाजता मी ते कॅम्पसच्या बाहेर पडले, पप्पाला भेटले तिथं. आणि ते सीआरपीएफ कॅम्प एकदम आउट साईडला आहे, तिथं काही रिक्षा वगैरे नव्हत्या. तर आम्ही त्या रेल्वे स्टेशन पर्यंत पप्पांनी पायी गेलो रस्त्याने, कारण की सकाळचा तो रस्ता लक्षामध्ये होता. त्या रेल्वे स्टेशन पर्यंत आम्ही दोघं, माझे आई वडील आणि मी, पायी गेलो फिजिकल संपल्यानंतर. आणि मग एक माझ्या आत्याची मुलगी, माझी बहीण ताई पुण्याला राहायची, तिच्या घरी आम्ही कधीच गेलेलो नव्हतो. मग त्या दिवशी आम्हाला ऑप्शन होतं काही. मग त्या दिवशी मग पप्पाला म्हटलं आपण ताईकडे जाऊया आज, त्या निमित्तानं आपल्याला तिला भेटता पण येईल आणि आपल्याला इतक्या संध्याकाळी गाड्या पण नाहीये म्हटलं जायला. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी, मग त्या दिवशी ताईकडे थांबलो. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो. पप्पा गावाला निघून गेले, मी माझ्या हॉस्टेलला औरंगाबादला गेले. मग मेसचा अभ्यास सुरू केला. मेसची एक्झामची डेट आली. मेसची एक्झाम माझी होती मुंबईला, मानखुर्दला माझं सेंटर आलं होतं. मानखुर्दला मी पेपरला गेले. पेपरला गेल्यावरती तिथं पेपर दिला. 2 पेपर झाले माझे त्या दिवशी पण पप्पाला सोबत घेऊन गेले होते, कारण की मुंबई पुण्याला कधी एकटी गेलेली नव्हती मी तेव्हा. मग मानखुर्दला मी पेपर दिला. त्याच्यानंतर परत घरी आलो आणि झालं असं की रिझल्ट आला, मेन्स पण पास झाले. आणि मग नंतर होता इंटरव्ह्यू होता. त्याच्यानंतर परत इंटरव्ह्यूची डेट आली. मला वाटतं फेब्रुवारीमध्ये माझा इंटरव्ह्यू होता. 2014ला माझा इंटरव्ह्यू होता चर्चगेटला, मुंबई चर्चगेटला एसएससीचं एक मोठं ऑफिस आहे, तिथं माझा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूसाठी मी गेले, तयारी केली होती. पहिलाच इंटरव्ह्यू होता, माहिती नव्हतं, कधी फेस केलं नव्हतं. मग तिथं इंटरव्ह्यू माझा चालला. मला वाटतं अर्धा ते 1 तास माझा अर्धा तास इंटरव्ह्यू सुरू होता. आणि माझं लक असं की इंटरव्ह्यू घेणारे महाराष्ट्रीयन होते, त्याच्यामुळे ते मला मराठीत बोलत होते. त्याच्यामुळे मला एकदम व्यवस्थित बोलता येत होतं, कारण की बऱ्याच वेळेस कसं स्टाफ सिलेक्शन म्हटल्यावरती त्याच्यामध्ये ऑफिसर ऑल इंडियाचे असतात, कारण की जे हिंदीमध्येच कम्युनिकेशन करतात आणि आपल्याला मराठी जरा कम्फर्टेबली, म्हणजे एकदम कम्फर्ट बोलता येतं. मग तो एक माझ्यासाठी गोल्डन चान्स होता. इंटरव्ह्यू झाला थोडं, बरेच प्रश्नचे उत्तरे मी दिले, पण काही याचं मला येत नव्हते, तर मी डायरेक्ट सांगितलं काही मला नाही माहिती वगैरे. त्यांनी मला हॉबीज वगैरे विचारला, ते सांगितलं. इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मग आता रिझल्टची वाट बघत होते मी, की आता माझा रिझल्ट काय येतो. स्टाफ सिलेक्शनचा सांगते बरं मी हा रिझल्ट, सेंट्रल पीएसआयचा. महाराष्ट्र पीएसआयचा सांगत नाही, महाराष्ट्र पीएसआयची कहाणी याच्या नंतरची आहे. मला माहिती नाही वेळ किती झालाय, पण आज मी पूर्ण क्लिअर करणार आहे. तर झालं असं
की मी वाट बघत होते माझा रिझल्ट कधी लागतो. आणि माझ्या रिझल्टची वाट बघत होते. आणि झालं असं की एप्रिलमध्ये रिझल्ट लागला. स्टाफ सिलेक्शन जो मी एवढं स्ट्रगल केलं होतं, प्री मेन्स, फिजिकल, मेडिकल, इंटरव्ह्यू, 5 प्रोसेस मधून मी गेले होते. शेवटचा फक्त मेरिट बाकी होतं. त्या मेरिटची मी वाट बघत होते की मी याच्यात क्वालिफाय झाली पाहिजे. आणि झालं असं माझं बॅड लक की रिझल्ट लागला आणि त्या लिस्टमध्ये माझं नावच नव्हतं दिसत. मी परत परत चेक करत होते की माझं कुठेतरी नाव दिसायला पाहिजे. तर माझं नाव नव्हतं त्याच्यामध्ये आणि मुलींच्या जागा खूप कमी होत्या. मला असं वाटतं की मी सगळ्याच्या मध्ये क्वालिफाय झाले होते, पण जी मेन्स परीक्षा होती कदाचित मला तिच्यामध्ये एक मार्क कमी पडले असावेत आणि माझा तो रिझल्ट गेला. मला इतकं वाईट वाटलं, अक्षरशः मी दिवसभर रडत होते की कसं ते एकदम म्हणतो ना आपण की एखादा आपण तोंडात घास घालायचा आणि तो कोणीतरी हिसकावला, तसं झालं होतं माझ्यासोबत. रिझल्ट गेला, मला खूप रडायला येत होतं आणि मी पप्पाला फोन केला आणि मग पप्पाला फोन करून सांगितलं की पप्पा म्हटलं माझा रिझल्ट गेला, माझा रिझल्ट काही आला नाहीये. मग मी खूप रडत होते. मग पप्पानी मला समजून सांगितलं की बेटा जाऊ दे, हा रिझल्ट गेला म्हणून काय झालं, तुझा नंतर पण रिझल्ट येईल, हार जीत चालू असते, तू प्रयत्न कर अजून. तर मला खरंच खूप चांगलं वाटतंय आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो माझ्या आई वडिलांचा की जे आई वडील शिकलेले नाहीये पण त्यांचा मला इतका मोठा सपोर्ट होता की मी अभ्यास करत होते त्या काळातही, आताही आहे. जेव्हा माझा रिझल्ट गेला होता तर त्या आई वडिलांनी मला हेच सांगितलं की एक वेळेस हार झाली म्हणून काय आपण हारलेलो नसतो, आपण प्रयत्न करायचे असतात आणि आज न उद्या तू सक्सेस होणारच आहे, मला असं आई वडिलांनी सांगितलं. आणि माझी आई तुम्हाला मी पहिले सांगितलं, माझी आई शाळेत गेलेलीच नाहीये, तिला शाळा काही हे माहितीच नाहीये. पण माझी आई मला फोन करून म्हटली की तिनं मला एक उदाहरण दिलं, ते मुंगीचं उदाहरण तुम्हाला माहितीच असेल, की ती मला म्हटली बेटा की एक मुंगी जेव्हा दाणा घेऊन भिंतीवरती चढते तर ती खूप वेळेस खाली पडते, पण ती भिंतीवर चढायचं सोडत नाही. आणि माझ्यासाठी खरंच हे उदाहरण खूप प्रेरणादायी होतं. त्या आईकडून होतं की जी आई कधीच शाळेमध्ये गेली नाही, की ज्या आईचं काही शिक्षण नाहीये पण तिचा इतका दांडगा सपोर्ट मला, इतका दांडगा पाठिंबा मला होता. आणि कदाचित त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत येऊ शकले आणि तुमच्याशी आज बोलते. तर मग मी 2-4 दिवस खूप अपसेट होते, मला खूप रडायला येत होतं की माझा रिझल्ट गेला वगैरे वगैरे. पण मग आई वडिलांनी मला सपोर्ट केला की नाही जाऊ दे, याच्यानंतर तुझा रिझल्ट येईल. आणि मग झालं की लगेच महाराष्ट्र PSIची एक्झामची डेट आली, की प्री एक्झामची डेट आली. डेट म्हणजे आपण काय म्हणतो, फॉर्म आले होते भरायचे, जागा निघाल्या होत्या. मग मी फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यावरती तो फॉर्म भरून दिला मी. आणि त्याच काळामध्ये एक पोलीस भरती पण आली होती. मला वाटतं की मे जूनला 2014ला मे जूनला एक पोलीस भरती आली होती. आणि मग मला असं वाटलं की माझा PSIचा रिझल्ट जवळून गेला आहे आणि मला असं वाटत होतं की आपण स्वतःच्या पायावर उभं पाहिजे. मला आई वडील किती दिवस पैसे पाठवतील बिचाऱ्यांना, माझी आई मोलमजुरी करायची लोकांच्या शेतामध्ये आणि पैसे जमा करून मला पाठवायची. तर मला खूप वाईट वाटायचं की माझा हा पण रिझल्ट गेला, मग आता मी स्वतः काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग मी काय केलं, पोलीस भरतीचा पण फॉर्म भरला आणि फिजिकलची तयारी तर होती माझी आणि PSIचा अभ्यास होता, त्याच्यामुळं तेवढा काही प्रॉब्लेम नव्हता. मग मी पोलीस भरती सुद्धा दिली विद्यार्थी मित्रांनो, कारण की मला असं वाटत होतं की निदान मी भरती जरी झाले तर मला माझं स्वतःचं इन्कम सुरू होईल, की ज्या इन्कम मधून मी माझी PSIची तयारी चालू ठेवल आणि माझ्या आई वडिलांनी मला थोडाफार हातभार लावता येईल. आणि ह्या उद्देशाने मी पोलीस भरतीचा फॉर्म भरला. आणि त्या दिवशी झालं, माझं फिजिकलची डेट आली पोलीस भरतीची. पण मी फिजिकलचं पहिल्या दिवशी माझं ग्राउंड झालं. मग ग्राउंड झाल्यावरती पण झालं असं की ग्राउंड झालं माझं, पण ग्राउंड झाल्यावर पण मला एवढे काही चांगले मार्क मिळाले नाही पोलीस भरतीच्या ग्राउंडला. मग नंतर 8 दिवसांनी लगेच एक्झाम झाली. मी एक्झाम पण दिली आणि तुम्हाला सांगते मित्रांनो, माझं इतकं तिथंही माझं बॅड लक, कदाचित मला PSIच व्हायचं असेल, PSIची पोस्टच माझ्यासाठी असेल. तर बॅड लक असं की 132ला रिझल्ट लागला होता पोलीस भरतीचा, पोलीसचा, आणि मला 131 मार्क होते. म्हणजे इथं माझं बॅड लक असं झालं की एका मार्कामुळं माझा रिझल्ट
गेला होता आणि फर्स्ट वेळेला मी होते. मला इतकं वाईट वाटायला लागलं. म्हटलं आता गावातील लोक म्हणतील की हिचं पोलीस व्हायची अवकात नाहीये, PSI व्हायला चालली, काय हिचं भरती सुद्धा होऊ शकली नाही. मला इतकं टेन्शन आलं. मी त्या दिवशी पण खूप रडले आणि पप्पाला सांगितलं. म्हटलं पप्पा माझा परत एका मार्काने रिझल्ट गेला म्हटलं पोलीस भरतीचा म्हटलं. तर मग पप्पा म्हटले की जाऊ दे ना म्हणली बेटा, तुला कुठं पोलीस व्हायचंय, तुला तर PSI व्हायचंय ना, पण तू परीक्षा दिली होती म्हणे, तू म्हटली का बाबा मी परीक्षा देते त्याच्यामुळे मी तुला हो म्हटलो म्हणे, तो एवढं कशाला येते म्हणे. आणि मग माझ्या मैत्रिणी पण होत्या, माझ्या 2-3 मैत्रिणी मला बोलल्या की पल्लवी तू रडती कशाला आहे ग, तुला माहितीये ना तर तुला PSIच व्हायचंय, तुझ्यासाठी फक्त PSI पोस्ट आहे म्हणून तुझा पोलीस भरतीचा रिझल्ट आला नाही. तू जर पोलीस भरती झाली असती तर तुला PSIचा अभ्यास करता नसता आला, त्याच्यामुळे तुझा तो रिझल्ट गेलाय, तू असं समज आणि तू परत अभ्यासाला लाग. आणि मग म्हटलं ठीक आहे.